रयत विद्यार्थी विचार मंच धम्मराज साळवे साहेब आणि त्यांची सर्व टीम सन्माननीय विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे प्रगल्भ विचारवंत आणि या समाजामध्ये फुलना फुलाची पाकळी आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून सतत धडपडणारे सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या आजपर्यंतच्या सगळ्या संतांच्या आणि समाज सुधारकांच्या विचारांचे वारकरी तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत इथनच नमस्कार करतो। अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे आणि अत्यंत सुंदर कार्यक्रमात या नियोजन झालेलं आहे। मला हा कलेचा एक छोटासा पुरस्कार दिला त्याबद्दल मी रयत विद्यार्थी विचार मंचाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। हे बरं केलं तर मीठ लावली खरं तर पुरस्कार काय करतात समाजामध्ये माणसाला प्रेरणा देण्याचं काम करत असतात। पुरस्कार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यातला एक पुरस्कार म्हणजे हा जो तुम्ही मला बघताय असे पुरस्कार फार वेगवेगळे आणि वेळ तुमच्याकडे भरपूर आहे। गाडी येणारे नागपूरला नाही आपल्या विचारपीठावर जी सगळी लोक बसलेली आहेत ती वेळात वेळ काढून इथं आलेली आहेत त्यामुळे त्यांच्या वेळेची सुद्धा मला काळजी आहे नाहीतर आमच्यासारख्या कवीला कोणी वेळ आहे भरपूर असं म्हणू नये। कवी लोकांना सांगायला लागते की बाबा थांबा। मला फार आनंद आहे तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक माझ्या समोर बसलेला आहात कारण या समाजामध्ये फार मोठमोठ्या क्रांत्या असतात पण आज समाजातल्या जर क्रांत्या बघितल्या सगळ्यात पहिली क्रांती म्हणजे आपलं पोरग जर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असेल किंवा पबजी बिबजी सारखे गेम खेळत असेल त्याच्या हातचा मोबाईल हिसकावून घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे हे सगळ्यात पहिली क्रांती आहे। दुसरी क्रांती ही तुम्ही केलेली आहे या टीमने केलेली आहे किंवा एखाद्या कवीला निमंत्रित करावं आणि कवी कविता सादर करणार आहे हे माहित असून सुद्धा तुम्ही इथं थांबणं ही दुसरी क्रांती आहे। आणि बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचे लग्न झालेले आहे। तिसरी क्रांती म्हणजे लग्न झाल्यानंतर एकाच आतंकवाद्या संघ अख्खी जिंदगी काढणं ही तिसरी क्रांती आहे। म्हणून सगळे जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा। तुम्ही सगळे क्रांतिकारक आहात। फार मोठमोठी क्रांतिकारकांची परंपरा या देशाला लाभलेली आहे। खरं तर पुरस्कार हे माणसाला खऱ्या अर्थानं मोटिवेट करण्याचं काम करत असतात। समाजामध्ये असंख्य लोक असतात हे कला आम्ही घेऊन खरं तर रोज शब्दांचीच झोडी वैखरीची मांदी आली गोंदले या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी होरपळ तगमग लिहाया गर्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी। आमचा कलाकारांचा आम्ही जे शब्दांची झोडी घेऊन फिरत असतो आमचा सगळ्यात मोठा पुरस्कार हा श्रोत्यांच्या टाळ्या श्रोत्यांच्या डोळ्यातला आनंद हाच आमचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो। आणि आजपर्यंत त्याच पुरस्कारासाठी मी लढलो कधीही कुठल्या दुसऱ्या पुरस्काराची मी अपेक्षा केली नाही। माझं कायम एकच म्हणणं असायचं की पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही। पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही। जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी ती कविता माझी हुशारकीवर जगली नाही। नवीन पावले माझ्या ही वाटेने वळतील माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील आज पोसतो आहे विस्तव छाताडावर उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील। हा विस्तव पोसणारी फकीराची जात आमची आहे। एका फार छोट्याशा खेड्यातला मी माणूस आहे। मला प्रचंड आनंद होतो ज्या दिवशी मी या माणसाला भेटलो धम्मराज साळवे मला प्रचंड अभिमान वाटला या माणसाचं काम बघून। खेड्यापाड्यामध्येच नाही प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे आपल्या
समाजातला सगळ्यात दुर्लक्षित जो भाग असतो तिथपर्यंत या माणसाचे सगळे लोक पोहोचतात. विक्रांत, अतुल अशी कितीतरी पोरं, कितीतरी विद्यार्थी हे स्वतःचं काम सगळं सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून या समाजाच्या कामामध्ये योगदान देत असतात. सलाम आहे साहेब तुमच्या कार्याला. खरंच सांगतो मला प्रचंड, कारण हे मोटिवेशन फार गरजेचं असतं. मला एका शाळेतल्या एका विद्यार्थ्याची कथा आठवते की एका शाळेत, एका खेड्यागावातली एक छोटीशी शाळा असते. त्या शाळेमध्ये फार विद्यार्थी नसतात, पण थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला माहित असेल उन्हात बसवतात ना पोरांना, तर त्या पोरांना सगळ्यांना उन्हामध्ये म्हणजे बाहेर ग्राउंड मध्ये बसवलेलं असतं. आणि शिक्षक सहज म्हणून त्या पोरांना म्हणतो तुमच्यातली एखादी कला सादर करा. कुणीच पुढे येत नाही. तर त्यातल्या एका पोराला बाकीचे विद्यार्थी फक्त अशी हुसकावून लावतात, सर ह्यो काहीतरी म्हणतोय, ह्यो चांगला म्हणतोय. त्या पोराला पुढे स्टेजवर म्हणजे स्टेज कुठलं त्या पोराचं, तर त्या शाळेमधलं जे कडुलिंबाचं झाड, त्या लिंबाच्या झाडाखाली त्याला तो शिक्षक पुढे बोलावतो. आता ते पोरग त्याचे हातपाय लटलट कापायला लागतात, तरी त्या पोराच्या खांद्यावर तो शिक्षक हात ठेवतो. लहानपणामध्ये काय आपल्यावर संस्कार घडतात त्याच्यावर आपली अख्खी बिल्डिंग उभी राहत असते. त्या पोराच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शिक्षक सांगतो, म्हण तुला जे वाटतं, तुला जे आवडतं ते म्हण. तर पाठ केलेलं एक छोटस गाणं, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोटं खोटं बोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोटं. सगळे विद्यार्थी टाळ्या वाजवायला लागतात. त्याला फार आनंद होतो, तो मोटिवेट होतो. शिक्षक त्याला म्हणतो तुला मी आता दररोज बोलावणार. त्याला तो दररोज बोलवत असतो. ज्या ज्या दिवशी मूल्य शिक्षणाला मुलं गैरहजर असतात त्या त्या प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक इव्हेंटला त्याला बोलावलं जातं. त्याचे गाणे पाठ केलेले संपतात. मग तो हळूहळू कविता पाठ करायला लागतो. कविता पुस्तकातल्या काही ठिकाणी संपत राहतात. मग स्वतः काहीतरी लिहायचं म्हणून व्यसनाधीनतेवर बोबड्या बोबड्या त्याच्या आवाजामध्ये, त्याच्या तुटक्या मुटक्या शब्दामध्ये लिहायला लागतो. असं करत करत तो 10वी होतो. कॉलेज संपतं. कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग मध्ये सगळीकडे तो भाग घेतो. काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा बऱ्याचशा गाजवतो. बऱ्याचशा ठिकाणी त्याला प्रथम क्रमांक मिळतो. असं करत करत त्याला उद्घाटन, बक्षीस वितरण अशा कार्यक्रमांचे सुद्धा निमंत्रण येतात. त्याच्या कविता समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तनाचं काम करत राहतात. आणि तो विद्यार्थी असा प्रबोधन करत करत एक दिवस त्याला रयत विद्यार्थी विचार मंच विद्यार्थीच्या खेळातला म्हणजे मी अनंत विठ्ठल राऊत आणि त्या माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. शाळेत जे काही आपल्याला बाळकडू असतं ना, आणि फाकळ पसारा फार वेगळ्या गोष्टी किंवा बोलवच्छन्न काही या जगामध्ये होत नसतं. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहात, मला याची जाणीव आहे. तुम्ही या कार्यक्रमाला आलात इथंच मला 100%. आणि मगाशी कोणीतरी बोललं की इथं लोक कमी आहेत, लोकसंख्या कमी आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक एक व्यक्ती हजाराच्या बरोबर आहात. का बरोबर आहात? कारण मला याची जाणीव आहे. आणि महत्वाचं म्हणजे एवढे लोक म्हणजे कवीला ऐकायला फार झाले बरं हे. नाही तर आजची दलिंदर परिस्थिती झालेली आहे. कवी लोकांना ऐकायला कवी लोकच जात नाही. कवी लोकांची पुस्तकं कवी लोकच विकत घेत नाही. ही फार बिकट परिस्थिती. अशा याच्यात तुम्ही सगळे, आणि त्यातही तुम्ही सगळे समाजामध्ये काहीतरी योगदान देण्याच्या मानसिकतेत असता. आणि हे योगदान फार गरजेचं असतं. मी शेवटी काय आहे, एक छोटासा कलाकार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते. आम्ही कलाकार लोक आहे. फक्त माझ्या कलेला एक समाजाची ओढ आहे. कुठंतरी माझ्या कवितेतनं जोपर्यंत प्रबोधन परिवर्तन होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं त्या ओळींना काही अर्थ नाही. भाषण देणारे असंख्य लोक आहेत, कविता करणारे असंख्य लोक आहेत. मला वाटतं त्या कवितेनं जर एखाद्याच्या काळजामध्ये प्रबोधन परिवर्तन होत असेल तर ती कविता आहे. आणि त्या कवितेचे मोठमोठे समीक्षक मला लागत नाहीत. माझ्या कवितेचा कोणी दुसरा समीक्षक नाही. माझ्या कवितेची समीक्षक माझी आई आहे. माझ्या आईला मी कविता ऐकवतो. तिला आवडल्या तर त्या महाराष्ट्रभर रिलीज करतो. जेवढ्या कविता महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या सगळ्या माझ्या आईला आवडलेल्या आहेत. तिचं त्याला काही नाही. म्हणून म्हणतो भाषण फक्त देऊन काही होत नाही. वनवा तसाच आहे, पाऊस सरून गेला. वनवा तसाच आहे, पाऊस सरून गेला. विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला. विस्तव
वरवरनं काही होत नाही. राजकारण्यांचे भाषण वरवरचे असतात बरं. मगाशी सरांनी मला सांगितलं ती भोंगा कविता घेजा. घेणार आहे. वनवा तसा, पण शिक्षणाचं महत्व सांगणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आज तुम्हाला सांगतो खरंच, वाचन आणि शिक्षण एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाच्या जगण्याचा स्तर उंचावते, जगण्याचा स्तर उंचावू शकते. म्हणून मी लिहिलं होतं, वनवा तसाच आहे, पाऊस सरून गेला, विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला. होता विकास आधी जो दास बंगल्यांचा, होता विकास आधी जो दास बंगल्यांचा, कित्येक पुस्तकांनी तो झोपडीत नेला. विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला. हा समाज काय देतो महिलांना काय सांगू, हा समाज काय देतो महिलांना काय सांगू. बळ धावण्यास देतो, बळ धावण्यास देतो अन पाय बांधलेला. विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला. अंधार दाटला जर वाचा लिखाण माझे, अंधार दाटला जर वाचा लिखाण माझे. या लेखणीत आहे मी सूर्य कोंडलेला. विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला. त्यामुळे फक्त वरवर बोलून काहीही होत नाही. हा जो प्रवास असतो प्रत्येकाचा, इथं जेवढी लोक आता या स्टेजवर बसलेली आहे सगळी फार आपापल्या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, कारण या प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी आयुष्यामध्ये डेडिकेशन असतं. मला जी गोष्ट लहानपणापासून समजली, मी एका खेड्यातला असा विद्यार्थी आहे, म्हणजे आम्ही जर विमान जरी गेला आमच्या गावात तरी आमचं अख्खच्या 90% गाव हे बाहेर यायचं ते विमानाचा आवाज ऐकून. फक्त ते विमान कसं दिसते बघायसाठी, ते विमान निघून जाईपर्यंत आम्ही तिथंच. अशा खेड्यातले आम्ही. आता या कवितेनं आपल्याला 4-5 वेळा विमानात बसवलं. माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं. एक कार्यक्रम त्या कराडला झाला. मी जवळजवळ 2 तास 10 मिनिटं बोललो. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर पब्लिक मधले जवळजवळ 400-500 लोक स्टेजवर आले. एवढी गर्दी त्या स्टेजवर झाली कराडला. फोटो सेल्फी. त्या खुर्चीवर मी बसलेलो होतो. माझ्यासारखा दिसणारा त्या खुर्चीवर एक व्यक्ती उठला आणि ते फोटो सेल्फी देत देत त्या पब्लिक मध्ये शिरला. त्यावेळेस माझ्या डोक्यात एक विचार आला, हा व्यक्ती वेगळा आहे, आपण वेगळा आहे. त्या दिवशी मला काय आठवलं असेल, त्या कडुलिंबाच्या झाडाखाली देशमुख सरांनी ज्यावेळेस खांद्यावर हात ठेवलेला होता ते मला पहिलं स्टेज आठवलं. आणि हा एक दुसरा आठवला जो सेल्फी फोटो एक घेत घेत चाललेला आहे. मी एवढंच म्हटलं की बाबा मला तरी याच्यामध्ये, कारण याला हा समाज कुठं नेईल मला माहिती नाही, मला तरी इथंच राहायचं आहे. माझ्या मित्रांच्यात, माझ्या गावात, माझ्या माणसांच्यात. ज्या दिवशी मी माझ्या माणसांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये नसेल त्या दिवशी मी कुठंच नसेल. याचा अर्थ काय आहे की माणसानं जगत असताना, आभाळ कवेत येत असताना सुद्धा मला असं वाटतं फक्त जमिनीला पाय चिकटलेले राहणं गरजेचं नाही. जमिनीच्या आतमध्ये 2-3 किलोमीटर गेलो पाहिजे. आपण सगळे समाजासाठी लढणारे लोक आहोत. मी फार वेळ बोलत नसतो. तुम्हाला वाटेल आता काही भाषण चालू केलं का, मी त्यातला माणूस नाही. मी चांगला कवी आहे. मला रसिकांची नाडी कळते, मला रसिकांच्या वेदना, कारण मी कवीच्या आधी मी चांगला रसिक आहे. त्यामुळे मला ही गोष्ट जाणवते. मगाशी मला बऱ्याच जणांनी बऱ्याच कवितांच्या फरमाईश केल्या, पण मला आता काय झालं की तुमचा अधिक वेळ जास्त घ्यायचा नाही. मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी माझ्या काळजातलं ऐकवावं, कारण तुम्ही सगळे शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहात किंवा सामान्य समाजामध्ये राहून समाजासाठी काहीतरी योगदान करण्याची तुमची इच्छा असते. मला असं वाटतं त्या प्रकारातली एखादी कविता तुम्हाला मी ऐकवावी. त्याच्या आधी तुम्हाला मी भोंगा कविता ऐकवतो. भोंग्याचा वाद माहिती आहे का सगळ्यांना? राजकीय लोक फार खतरनाक असतात. आणि आपल्या स्टेजवर राजकीय कोणी आहे का?
नाही नाही, आपल्या आपल्या या स्टेजवरही आणि सभागृहात सुद्धा कोणीच राजकीय व्यक्ती नाही, आणि जर असेल तर तो समाजसेवक आहे असं आपण गृहीत धरू. मला इथून घरी जायचं आहे. एवढं खतरनाक राजकारण झालेलं आहे साहेब, तुम्ही मागायची म्हटलंय म्हणून ती कविता घ्यायला लागलेलो आम्ही. कारण हे असं, बरं माझ्या मनात हे विचार कुठून आले माहिती आहे का या कवितेबद्दल? मला बऱ्याच जणांनी विचारलं ती भोंगा कविता तुम्ही का लिहिली? म्हटलं बा महाराष्ट्रात जे घडतंय त्याचा अनुभव मला असा दिसला. बरोबर आहे का? एकाच थिएटर एकाच्या पायात नाही. हे राजकीय महाराष्ट्राचं राजकारण सगळ्यांना माहित आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. या कार्यक्रमाला मी आल्यापासून मला जे जे व्यक्ती दिसत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी मोटिवेशन घेण्यासारखी व्यक्ती दिसत आहेत मला, जी समाजाला काहीतरी देतच असतात. आणि खरं सांगतो, आपण जर कोणाला समाजाला काहीतरी देतो आपल्याला ते परत भेटतं. बरं, प्रकाश बाबा आमटेंना विचारलं एका न्यूज रिपोर्टरनी, तुम्ही समाजाला प्रेम देता, आनंद देता, त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? प्रकाश बाबा आमटे म्हटले, मला सुद्धा आनंद मिळतो. ते म्हटले कसं काय? तर प्रकाश बाबा आमटे म्हटले, अहो दिवसभर बाजारामध्ये गुलाबाची फुलं विकणाऱ्या माळ्याच्या हाताला संध्याकाळी त्या फुलांचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपण जर समाजाला प्रेम दिलं, ते प्रेम आपल्या सोबत चिटकून आपल्या घरी येतं, आपल्याला शांत झोप लागते. आणि यशस्वीतेची व्याख्या कुणाची काय आहे? मला असं वाटतं, ज्या माणसाला रात्री पडल्या पडल्या झोप लागते ना, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत आणि यशस्वी माणूस आहे. आणि मला वाटतं आपल्यामध्ये जर समाजाशी काहीतरी निष्ठा असेल आणि समाजाप्रती काहीतरी कळवळ असेल तर आपल्या प्रत्येकाचं योगदान समाजासाठी आहे. आणि प्रत्येक माणसाला अशी चांगली झोप लागत असणार आहे. आपलं आयुष्य राजकीय लोकांसारखं नाही. हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात असं नाही. काही लोक चांगले असतात. पूर्ण वाक्य मला कंप्लीट करू द्या. मला घरी जायचा, इथून माझा कार्यक्रम आहे पुढे नागपूरला. फक्त काय झालं, मला पहिल्यांदा वाटायचं सर की राजकारणातलं मला काही कळत नाही. मग मी काय केलं, जरा अभ्यास करायला लागलो, काही न्यूज बघितल्या आणि अभ्यास केल्यानंतर मला वाटलं आता राजकारणातलं मला कळायला लागलेलं आहे. पण या 2-3 वर्षात असे काही निर्णय महाराष्ट्रात झाले, आता मला वाटतं मला काहीच कळत नाही. तुमची सुद्धा तीच अवस्था घ्यायची मला झाली. माझं नावच फक्त आडनाव राऊत आहे, बाकी मला राजकारणात माझा तेवढाच संबंध फक्त राजकारणाची, बाकी काही नाही. फक्त काय आहे की ह्या आतली जी तळमळ आहे ती का व्यक्त करणं गरजेचं आहे की या समाजामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी वावरत असता. बरोबर आहे का? जात, धर्म, पंथ, पक्ष, लिंग, वर्ण, भेद या सगळ्यांच्या पलीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. तरच हा भारत आर्थिक महासत्ता होऊ शकतो, याची तुम्हाला मला प्रत्येकाला जाणीव आहे. पण या देशातलं सरकार, आजी माझी कुठलंही सरकार, हे काहीतरी मुद्दे घेऊन खऱ्या अर्थानं राजकारण करत असतं आणि त्याच्या विरोधात बोलणं हे खऱ्या अर्थानं एका कवीचं, एका साहित्यिकाचं काम असतं. आणि कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वंशज म्हणून मी माझी ती जबाबदारी समजतो आणि समाजामध्ये प्रबोधनाचं काम करतो. या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता साहेब. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी. दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आमच्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणगा पडतात, आग लागते, वणवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं तिरंगा आपण प्रत्येकाच्या काळजात पेरला पाहिजे. एक छोटीशी कविता मी लिहिली, मध्ये फार वाद तो पेटलेला होता, भोंगे हटाव. आणि कोण हटवायचे? आपणच हटवायचे साहेब, आपण जाऊ रिकामी. बरं, स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे नेते एक एक करून त्याच्यावर स्टेटमेंट द्यायला लागले चॅनलवर. काही गरज आहे का स्टेटमेंट द्यायची? हे सगळेच्या सगळे नेते
प्रसिद्धीसाठी हपापलेलेच असतात. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करा. एक भोंगा नावाची कविता साहेब घेतोय मी. सर एक भोंगा नावाची कविता मी सादर करतोय. मध्यंतरी हे राजकारणाचं जे काही चाललेलं होतं मध्ये त्याच्यावर मी एक कविता लिहिली होती. तुम्ही कदाचित ते ऐकलेली असेल. एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे साहेब महाराष्ट्रात की सत्ताच कोणाची आहे कळत नाही. तुम्हाला माहित आहे का सत्ता कोणाची आहे? मलाच माहित नाही सत्ता कोणाची आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपन तू हे राजकारण करणं आपण शिकलं पाहिजे. सगळेच पक्ष सत्तेत आहेत. एका बाईला तो उखाणा लिहिला साहेब या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. ठोके म्हटलेलं नाही. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते त्याची या चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते. काय झाडी काय डोंगर बाकी सगळं एवढे खतरनाक असतात राजकीय. मी मगाशी सांगितलं आपल्या सभागृहात जर काही राजकीय व्यक्ती असतील तर ते समाजकारणी आहेत असं आपण. मला इथून घरी जायचं आहे, तुम्ही काय घरी जासाल, बरोबर आहे. नेते एवढे खतरनाक असतात. एका नेत्याला त्याचं पोरगं विचारते बाबा मला राजकारणात यायचंय. ऐ म्हणे फसवता येते का तुला लोकांना? रक्तात फसवेगिरी नसते ना मग तुम्हाला राजकारणात येता येत नाही म्हणे. ते पोरग म्हटलं बाबा मी तुमचाच पोरगा हो ना. मग ते रक्तात आली असेल ना माझ्या. म्हणे शांतना करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचंय. असं काय चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेमतो म्हणतो आंब्याच्या झाडावर चढ. ते चढत आहे. आता म्हटलं वरनं उडी मार. हो पडेल ना म्हणे मी, लागल ना मला, काळजी करू नको म्हणे. मी खाली उभा राहतो तुला पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा. आम्ही म्हणे विश्वास ठेव मायावर. ते बाप अवतवा ते पोरग वर्ण उडी मारताय. ह्यो नेता पक्षप्रमुख झाडाकडनं बाजूला सरकतो. ते आदळतो ढुंगणार. रडता रडता म्हणते बाबा अविश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा. कारण हे सगळे त्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं काही भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. तुमच्या गावात इलेक्शन होतं ना प्रत्येकाने. प्रत्येक माणसाने इलेक्शन मध्ये भाग घेतला पाहिजे. बरं मला पहिल्यांदा वाटायचं की इलेक्शन आपलं काम नाही. इलेक्शन म्हणजे काय आहे, राजकारण म्हणजे गटार आहे. आपणच उठून आपणच साफ केलं पाहिजे. ती जबाबदारी आपली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर अशिक्षित लोकांचं गुलाम म्हणून त्यांना राहायला लागणार आहे. म्हणून आता मी माझ्या गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या प्रत्येक राजकारणात सक्रिय सहभागी असतो. पण त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं आमच्या गावात त्या गाडीवर भोगे लागतात आणि त्याच्यावर गाणे लागतात. तुमच्या राजाला साथ द्या. मानसिकता तुम्हाला लक्षात येईल नेत्याची काय असते. तुमच्या राजाला साथ, ह्यो राजा आणि आपण सगळी अरे झंडूबा. अहो नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो. सेवा करायसाठी निवडून दिलेलं असते की नाही. तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या. राजा कोण? राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज. ही आपली जी महापुरुष आहेत ना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. एका 7वीतल्या पोराला एक शिक्षक 3 प्रश्न विचारतो आणि त्या 3 प्रश्नांची उत्तर ते पोरग देतं. शिक्षकानं प्रश्न केला देव म्हणजे काय रे.
एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे. शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे. एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे. प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. आणि त्या सातवीतल्या पोरानं 3 उत्तर दिली. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. या सगळ्या महापुरुषांचे आदर्श आपल्या समोर असतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं धर्मांधता आणि जातीयता या समाजातनं नष्ट झाली पाहिजे. मला बरेच जण विचारतात तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स येतो कुठून. तुम्ही एवढं सगळं बोलता घाबरत नाही का तुम्ही. अहो म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये फार मोठमोठे पंगडी घेतले. त्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. फार खतरनाक लोक हे होऊन गेले. कबीर ज्यांनी लिहिलं पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. घर की चाकी कोई ना पूजे जाके पीस खाए संसार. दगड पुजल्यानं देव भेटला असता तुम्ही पहाड पुजला असता सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहत नाहीत. भोंग्यावर सुद्धा त्या काळात लिहून गेले कबीर. काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए. काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए. ताचड़ मुल्ला बांध दे क्या बहरा हुआ खुदा. अल्लाह बहिरा झाला काय. ओरडे मी बोललो हे कबीर त्या काळात बोलले. मग घाबरले का. कवीच होते. मला फार अभिमान आहे आमच्या कबीरांवर. इथे सुद्धा एक कवी होते आणि कवीचं हे कर्तव्य आहे. कवीचा कुठला पक्ष नसतो. मी बोलण्यावरून तुम्हाला वाटत असेल की हा माणूस एखाद्या पक्षाचं तिकीट आहे का. मला खूप लोकांनी विचारलं पण माझा कुठल्याच पक्षाला सपोर्ट नाही. कुठल्याच पक्षाला पूर्ण विरोध नाही. म्हणजे बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अलीकडची पलीकडची राष्ट्रवादी अलीकडची ते गावाची नाव होती पहिल्यांदा खुर्द तसं झालेलं आहे. हे खतरनाकच आहे. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम. अरे थांब रे काय झालं. जय श्रीराम थांब. काय करतोय तू. सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो बिगारी काम करतो. आला का मग शिक अभ्यास कर आणि पुढे जा. लहानपणापासून आम्ही गावात राम राम करतो की नाही. राम राम तो राम वेगळा आहे. जय श्रीराम जय श्रीराम वेगळा आहे. हा फरक तरुणांना लक्षात आला पाहिजे. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का नाही हो. कोणता एक धर्म कधीच चुकीचा नसतो. मुसलमान शब्दाचा अर्थ काय. मुसल्लसे इमान. ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सलाम आहे आदाब आहे साहब. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. परंतु आमच्या धर्मातल्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं आतंकवादी निर्माण होतात. जिहादचा अर्थ काय आहे.
धर्म की रक्षा करने के लिए तलवार लेके निकलो जन्नत मिलेगी. सांगितलं काय जातं, धर्म बढ़ाने के लिए तलवार लेके चलो जन्नत मिलेगी. झाला आतंकवादी निर्माण. याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आपल्याला. नेक तू बंधा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथी आणि तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि पुस्तक किती आहेत घरात. संविधान वाचलं का पूर्ण? शपथ घेऊन सांगा बाबासाहेबांची. ज्या बाबासाहेबांना अख्खं आयुष्य पुस्तकांच्या सानिध्यात घालवलं. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा मंत्र दिला. आपण पहिल्यांदा शब्द वापरलाय शिका. शिक्षणाचं माहेरघर आहे ना हे पुणे. स्वारगेट पासून 3 किलोमीटर लांब आहे सावित्रीबाई फुले वसाहत. नकुसाबाई लोखंडे तिथल्या समाजसेविका मला म्हटल्या, अनंता बोटावर मोजण्या एवढे पोरं ग्रॅज्युएशन झालेले आहेत आमच्याकडं. फार दुर्दैव आहे बरं. बाबासाहेब आंबेडकरांना मध्यरात्री पुस्तक वाचताना एका मित्राने विचारलं, जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानपिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब जर आम्हाला कळलं असतील, आमची पुस्तकांशी मैत्री पाहिजे. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही रकुनी, सगळे एकाच माळी जेवणी. तुम्ही सगळे, तुमच्याकडनं मला फार अपेक्षा आहे. दरवाजातनं किती लोक आले, दरवाजातनं किती लोक चालले, याच्याकडे तुम्ही बघू नका. मी तुम्हाला प्रगल्भ श्रोता वर्ग म्हटलेला आहे मगाशी. या महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम झाले, पण एवढे गर्दी आणि प्रगल्भ रसिक मला पहिल्यांदा भेटता येते असं नाही. खूप ठिकाणी खूप लोक भेटतात. नेता रयतेचा नाही रकुनी, सगळे एकाच माळी जेवणी. ही कविता फक्त 2च कडवे व्हायरल केले होते. सध्या ट्रेंडिंगला आहे बरं ही कविता. 2च कडवे पत्रकारांनी व्हायरल केली ती मध्ये. हे पत्रकार लय खतरनाक असतात. आपल्यात काही पत्रकार आहेत का? नमस्कार. अहो माझे सगळ्यात जवळचे मित्रकार असतात. पत्रकारांच्या अथक प्रयत्नांमुळेच भारत मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये 147व्या स्थानाला ठेवला गेलेला आहे. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो. जे काही बोललेलो, पण पत्रकारांच्या खांद्यावर जोपर्यंत रयतेचा हात नसतो, कारण त्यांच्यावर दबाव असतो. बरोबर आहे. त्यामुळे पत्रकारांचं कर्तव्य पार त्यांनी पाडावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या सगळ्यांचा पाठिंबा, आपलाच नाही स्टेजवरच्या सगळ्या लोकांचा, अशा प्रतिष्ठित लोकांचा सुद्धा पत्रकारांना पाठिंबा आणि त्यांना अभय असलं ना. खरं सांगतो, कुठलाही पत्रकार ज्यावेळेस पत्रकारितेत येतो ना, त्याच्यातल्या 99% लोकांच्या काळजामध्ये समाजाची वेदना मांडण्याचीच
वृत्ती असते, फक्त पुढे हळूहळू ते बदलतात. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य. हे मांडणे गरजेचं आहे. पण मी पत्रकारांना का घाबरतो? मी पुस्तक प्रकाशन करून बाहेर आलो, त्या पत्रकारानं माईक माझ्या डोळ्यासमोर धरला, मला लक्षातच आलं नाही पत्रकार आहेत म्हणून हे. आणि पत्रकार एवढे खतरनाक असतात. डायरेक्ट माझ्यावर प्रश्नाचा भडीमार चालू केला. समाजात असंतोष वाढलेला आहे, पण कवी साहित्यिक का बोलत नाही? मी बोललो, 12 मिनिटं बोललो. त्यांनी रेकॉर्ड केलं, 7 दिवस दाखवलं नाही. मी फोन लावून परेशान झालो. 8व्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंचले भाषण चालू झालं आणि 11:15 वाजता साहेब दिली माझी कविता चालू करून. मोठ्याचा वाद भेटलेला. हे कवी लोक, साहित्यिक लोक राजकारण्यांना बोलायला लागलेले आहे. मला महाराष्ट्रातनं फोन, अनंत भाऊ पुण्यात आहे का? अबे म्हटलं मी तर विदर्भात घरी आहो. टीव्ही लावा म्हणे. टीव्ही लावली, सगळ्या चॅनलवर कविता. मोठ्याचा वाद भेटलेला. राजकारण्यांना कवी सडेतोड बोलायला लागलेले आहे. ते सगळं बघितलं. त्याची एडिटिंग एवढं खतरनाक केलं होतं. गार्डन मध्ये इंटरव्ह्यू घेतला आणि एडिटिंग मध्ये माझ्या मागं गाड्या बिड्या, असं वाटत होतं की स्वारगेटच्या मेन चौकात होतो. त्या दिवशी म्हटलं, भा पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा खरा आधारस्तंभ असं असंच आहे. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे म्हणी. हा पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार सारखे आहेत, याला माझ्या कल्याणाचं जन्म माहिती. आपला कुणी नाही, या पक्षातल्या याची मुलगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे, एकमेकांचे नातेवाईक आहे. एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला. सगळेच राजकारणी पेतात असं नाही. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे. आणि मी हे काम अनुभवातले बोलत असतात बरं. मी असं लिहत नाही. एका कार्यक्रमाला गेलो, आमदारानं कार्यक्रम घेतलेला होता. त्यानं त्याच्या कार्यकर्त्याला जवळ बोलावलं आणि मला म्हटलं, अनंत भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता. काय वाघ आहे म्हणे. वाघाने दरकाळी फुटली गेला वाघ. मग मला म्हटले, पैशाची जुळवाजुळवले गरजेची असते म्हणे, हे असे पाळून ठेवायला लागतात सवय. खोटा बोलणारा माणूस मी नाही हो. तुकोबा, ज्ञानोबा यांचा वैचारिक वंशाचा खोटा बोलून फक्त त्यांचं नाव सांगणार नाही मी, नाही तर त्यांचं राजकारण अवघड आहे. आणि ते जर जगले तर महा अवघड आहे. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे म्हणी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती. गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. शेवट कोणताही एक धर्म चुकीचा नाही, कोणताही एक पक्ष चांगला वाईट नाही. पक्षामधली लोक चांगली वाईट असतात, त्यांची विचारधारा चुकीची असू शकते, ती बदलू शकते. त्याच्यामुळे कुठल्याही एका पक्षाचा मी सपोर्टर नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. माझा पक्ष एकच, छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पलीकडे माझा पक्ष नाही. मला एकाने विचारलं, तुम्ही काय, तुम्ही शिवसैनिक नाही का? म्हटलं, मी कट्टर शिवसैनिक आहे, पण मी असा शिवसैनिक आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी सच्चा भीमसैनिक आहे.
पण मी असा भीमसैनिक आहे की माझ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये तिसरा कोणी नाही. मग म्हटलं तुमच्या विचारावरनं तुम्ही नास्तिक, मी म्हटलं प्रचंड आस्तिक आहे, पण मी असा आस्तिक आहे की त्या निर्मात्याच्या माझ्यामध्ये तिसरा कोणी नाही. बरोबर आहे का? नाही तर खतरनाक परिस्थिती झालेली आहे. आम्ही आमचा तुकाराम विसरलो, आसारामच्या नादी लागलो. बेलाचं पान घ्या, त्याला सहेद लावा आणि महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. तुमचं पोरगं 12वीत अभ्यास करत नसलं तरी सुद्धा पास होईल. हे आपल्या संतांचे विचार आहेत का साहेब? नाही हो. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, शेंदूर फासला दगडाला देव केले तयासी, नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती. नवसानं पोरबाळ झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती, हे सांगणारे तुकोबा आमच्या आदर्श आहेत, लक्षात ठेवा. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक कणीस भोगायचं असलं तर एका दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं, हे सांगणारे तुकोबाराय आम्हाला कळले पाहिजेत. मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा, अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा. निरखून पाहिले जेव्हा उमजले मानवतेचे नाते, अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते. तुकोबा आम्हाला कळले, अश्रूंनी या मातीवरती साधू साधू गोंदत होते. नवसापायी छाटलेली मुंडकी शोधत होते. जगण्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले, नम्र प्रश्न मी केला महाराज डोळे का बोले. संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली, विठ्ठल एसी मध्ये बसतो. बरीच प्रगती झाली, विठ्ठल एसी मध्ये बसतो, मनामध्ये नसतो. हल्ली देव आश्रमांमध्येच दिसतो. रामपाल आसाराम भोंदूंचा जमाना आला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. आमचे संत आम्हाला कळले पाहिजे. मोटिवेशन साठी जर काही इथं तरुण मंडळी बसलेली असतील, मोटिवेशन साठी आपल्याला मोठमोठ्या मोटिवेशनल स्पीकर दिसतात. संदीप माहेश्वरी सगळ्यांना माहित आहे. संदीप माहेश्वरींचं अख्खं तत्वज्ञान कशावर बेस आहे? ही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही, ज्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात नाही हा विचार नाही. बरोबर आहे? हा विचार 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी मांडला. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. नोवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी. झाडाच्या मुळा ओल्या असतात, नाजूक असतात, पण पाण्याच्या शोधात अख्खा दगड फोडून आतमध्ये जातात. अशक्यप्राय गोष्ट आहे ना. नाजूक मुळा जाऊ शकतात नाही, अशक्य वाटणारी गोष्ट होते. कशानं? ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. नोवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी. जोपर्यंत तुमच्या मनात नाही हा विचार नाही, निगेटिव्ह थिंकिंग नाही, तोपर्यंत कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आपले पहिले मोटिवेशनल स्पीकर आहेत. लक्षात ठेवा. आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आपण त्यांचा आपल्याला विचार असाध्य ते साध्य करीती सायाच कारण अभ्यास तुका म्हणे. आपण नादी कोणाच्या लागलो? मध्ये एक सत्यसाई नावाचा बाबा आलेला होता. हवेत ना हात फिरून अंगठ्याच काढायचा. त्या माणसाचे फॅन 1 लाख कोटीची प्रॉपर्टी होती बरं त्याची. 1 लाख. आणि त्यांच्या सही शिवाय कुठलंच काम झालं नाही. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर मोठमोठे फॅन. अमिताभ बच्चन दर्शनाला गेले, हवेत हात फिरवला, सोन्याची अंगठी काढली. सचिन तेंडुलकर दर्शनाले, हवेत हात फिरवला, सोन्याची चेन काढली. एक शेतकरी दर्शनाला गेला, हवेत हात फिरवला, अंगारा काढला. हे नाही तो संत. संत कोण? अख्खी इस्टेट बाबासाहेबांच्या नावावर करणारे आणि धर्मशाळा बांधणारे. त्याच धर्मशाळेमध्ये एका आपल्या स्वतःच्या मुलीला एका खोलीत जागा दिली म्हणून तिला हात धरून बाहेर काढून, तुझ्या बापाची लायकी झाडाखाली झोपण्याची आहे, या धर्मशाळेवर तुझा अधिकार नाही सांगणारे वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. हे खरे संत आहेत. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. गावात धर्म जात आहे का तेवढ्या इंटेन्सिटीनं? नाही हो. मी ज्या गावात राहतो माझ्या घरापुढे मुसलमान समाजाचा मुदस्सीर नावाचा मित्र आहे. त्याच्या शेजारी सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत. सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहेत. आम्ही सगळे एकमेकाच्या ताटात जेवलो लहानपणापासून. आम्हाला कधी साहेब एकमेकांची भीती वाटली नाही. पण दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं धर्म खतरे में है.
मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नाही. धोक्यात फक्त नेत्यांची सत्ता असते. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नसतो. काश्मीरचा मुसलमान कसा वागते यावरनं गावातल्या आपल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. मला 7वी पर्यंत एका शिक्षकानं गणित शिकवलं. त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रतिज्ञा म्हणून घेतली. चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला हो, पाकिस्तान शिकवला. आणि खरं सांगतो चुकीचं काही नसते. एक वाद तुम्ही ऐकला असेल, बरं तुम्ही सगळे प्रगल्भ लोक आहात म्हणून तुमचं अजून अर्धा मिनिट घेणं गरजेचं आहे. हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही, हा वाद तुम्ही ऐकला. मग हिंदुइझम चुकीचा आहे का? तो एक क्लिअर करतो तुमचा पॉइंट. हिंदू जरी शब्द अस्तित्वात नसला, भगवद्गीतेत नाही, ज्ञानेश्वरी मी वाचली त्याच्यात नाही, परंतु 4 वेदांना प्रमाण मानणारे दर्शनशास्त्र आहेत, त्यांना आस्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. ते 6 आहेत. जे प्रमाण वेदांना मानत नाहीत ते नास्तिकवादी, ते 3 आहेत. दर्शनशास्त्रांमध्ये खेळ आटोपलेला अख्ख्या भारताच्या तत्वज्ञानाचा. मग जे दर्शनशास्त्र वेदांना प्रमाण मानत नाहीत, नास्तिकवादी दर्शनशास्त्र, त्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम 4 वाद. जे प्रमाण मानतात त्या 6 मधल्या 5 लुप्त झाले. एक जे शंकराचार्यांपासून ब्रँच पुढे आलेली आहे ती आताची धार्मिक ब्रँच आहे. मग ती चुकीची आहे का? चुकीची नाही हो. शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे तू मी भेद नाही. धर्म द्वेष वर्ण व्यवस्था नाकारणारे शंकराचार्य आम्हाला कळले नाही. ही समाजाची दुर्दैवी अवस्था आहे. याला पुरावा काय आहे? विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये वेदांत तत्वज्ञान मांडलं. मरताना विवेकानंदांनी एक वाक्य जगाला दिलं, जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान. आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो. लागली लिंक बरोबर? ही ती लिंक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है, ना जात है, ना पंथ है, ना पक्ष है, ना और कोई बात है, यह सत्य है, निज तत्व है, स्वयं प्रकाशी नित्य है, जिस पर खड़ा यह विश्व है, वही सच्चा हिंदुत्व है. ही हिंदुत्वाची व्याख्या कळली कोणाला? नाही हो. धर्म फक्त कळत नाही, हे चुकीचं आहे. राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा वा. वेळ संपत आलेली आहे आपली. वा मला ज्यावेळेस बऱ्याच मी चांगला कवी आहे, मला श्रोत्याची नाडी कळते. नाहीतर कवी खतरनाक आहेत बरं. एका ठिकाणी संमेलन चालू होतं, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग 500 लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग फक्त 100च लोक राहिले तरी कवी मग 4च लोक राहिले. 1 2 3 4. ते कवी त्या संयोजकाला म्हटले, हे 4 लोक लय दर्दी दिसतात, 7 तास झाले तरी जागेवरून हल्ले नाही. ते संयोजक म्हटले, तुमचा आवरान तुम्ही जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहे. एकाला ऐकू येतंय त्याच्यातल्या. सेन्सर गेले, डायनामो उडले, करंट येत नाही. आता घरी सण होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले. आता इथं झोपणार आहे. तरी आमच्याकडे एक कवी खतरनाक असतात. एक कवी म्हटला, मी या 4 लोकांना ऐकवणार, पण आवाज गावात गेला. गावातले लोक काठ्याच घेऊन आले. नाईलाज झाला. जे 100 फुटार आले तरी तो थांबला नाही. 6 फुटार आले तरी कविता त्यानं शेवटचं कळवं घेतलंच. मग त्यातला पैलवान पुढे आला, त्यानं काळी आदळी याच्याकडे बघितला. आता रे आता संपलं म्हणे, माफ करा, आता म्हणे कार्यक्रम संपला.
तो पैलवान इकडे तिकडे शोधायला लागला. अहो काय शोधताय म्हणे, संपला. नाही नाही म्हणे, तुमचं चालू द्या, तुमची चुकी नाही, तुम्हाला इथं आधी कोणी बोला मग तुम्हाला बघतो. मला विचार इथं बोलावं नाही काय नंबर त्यांच्याकडे बघा. पण मला प्रचंड आनंद झाला, तुम्ही मला बोलावलं. एका खेड्यातल्या पोराला, खूप छोटस खेळ आहे साहेब माझं, खूप. तुम्ही अकोला जिल्हा पाहिला, अकोले जिल्ह्याच्या जवळ बाळापूर तालुका आणि माझं वेळा नावाचं छोटस गाव आहे. त्या खेड्यातनं मी इकडे आलेलो आहे साहेब. आमच्या गावातून खूप लोक, कमी लोक शिकले, पुढे गेले, पण तुमच्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांमध्ये तुम्ही मला बोलावलं, एवढा मोठा मला पुरस्कार दिला. त्या पुरस्कारांचा मी हक्कदार असेल नसेल, पण माझ्यामध्ये लहानपणापासून जो कॉन्फिडन्स आहे, आजही मी सांगतो तुम्हाला, हे पक्षाचे सगळे लोक मला बोलावण्याचा प्रयत्न करतात. मी कुठल्याही पक्षात जात नाही, कारण मला असं वाटतं की माझा पक्ष हा मानवतेचा आहे, रसिकांचा आहे, आणि तो पक्ष मी मरेपर्यंत जपणार आहे. काळजी करू नका, ही माझी भावना मरेपर्यंत राहणार आहे. कुठल्या धर्माचा द्वेष, फक्त समाजामधनं जो द्वैत भाव निर्माण झालेला आहे किंवा एकमेकांबद्दल जे कपट तयार झालेला आहे, त्यामध्ये गारवा निर्माण करण्याचं मी काम करत असतो, आणि ते काम मी कायम करत राहील. आणि कॉन्फिडन्स कुठून येतो माहिती आहे का? कॉन्फिडन्स कुठल्या दुकानात भेटत नाही, कुठल्या बाजारात विकत भेटत नाही. लोक खूप सांगतात कॉन्फिडन्स पाहिजे, मोटिवेशनल स्पीकर सांगतात यू कॅन डू इट, यू कॅन. अरे बाबा, कसं डू इट? आमच्या घरी लगा बापाला पगार फार कमी आहे, आमची परिस्थिती काय आहे, आणि कसं काय यू कॅन डू इट? तसं नाही हो. फार सामान्य रयतेला जर तुम्हाला मोटिवेट करायचं असेल तर त्यांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं आपली तुलना कधी कुणासोबत करू नका, कारण एव्हरीवन इज रनिंग इन हिज ओन टाइम झोन. कोण किती यशस्वी झाला, कोण सध्या किती पुढे गेलेला, याच्यावरनं त्याची यशस्वीता नसते. तो कुठल्या परिस्थितीमधनं तिथं गेला, हे सगळ्यात मोठं गरजेचं असतं. ते आपण बघणं गरजेचं आहे. कारण काय, एकामेकासोबत जर तुलना करायला आपण, बरं, त्या कोल्हापूर जवळ एक गाडी त्या दरीत कोसळली, जाग्यावर 40 जण 32 जण ठार झाले. तुम्ही ते बातमी ऐकली असेल. आता ते सगळे क्लास पोस्टचे लोक होते. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटलं असेल, नशीबवान लोक आहेत, पगार चांगला आहे, सिक्युअर जॉब आहे, बायको चांगली आहे, लेकरं चांगली आहे. किती आनंद वाटला असेल. त्यांना माहित होतं का 40व्या वर्षी हे सगळे संपणार आहे? नाही हो. कुणाचं आयुष्य कधी संपणार आहे आपल्याला माहित नाही. त्यामुळे कुणाची तुलना करू नका. कॉन्फिडन्स जर पाहिजे असेल ना, टेक्निकली सांगतो, कॉन्फिडन्स कुठून असतो, या कुठून येतो. रस्त्यावर चालताना आपण समजा रस्त्याचे काटे उचलले, कुणाला मदत केली, आपल्याला 3 किलोमीटर लांब कुणीच बघितलं नाही, आजूबाजूला रस्ता सगळा मोकळा आहे, आपले प्रयत्न फेल गेले असं आपल्याला वाटतं. पण आपले प्रयत्न फेल गेलेले नसतात. कुणी आपल्याला पुरस्कार द्यायला नसेल असा, तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला पुरस्कार दिलेला असतो. आपण आपल्या स्वतःच्या नजरेत ज्यावेळेस एक पाऊस पुढे जातो ना, त्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होतो तो कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स शेवटचं सांगतो इतका गरजेचा आहे. बिल गेटला विचारलं की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, त्यावेळेस बिल गेट म्हणाले, मला असं वाटतं माझ्या अख्ख्या आयुष्याचं जर अवलोकन केलं, द कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्याकडे जो आत्मविश्वास आहे, तुम्हाला कदाचित तो ओव्हर कॉन्फिडन्स वाटू शकतो, पण माझ्यामध्ये आजही एवढा आत्मविश्वास आहे. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या, मला फक्त 10 बाय 10 ची एक खोली द्या, माझा एक कम्प्युटर द्या, मी मरायच्या आधी एवढी परत प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. एवढा आत्मविश्वास मला आजही आहे. तो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास हा संघर्षातून येत असतो. ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे त्या सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा, कारण संघर्षातून जो माणूस पुढे जातो ना, तो कधी परत माघारी येत नाही. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघांकडे सेम प्रॉपर्टी आहे. अमिताभ बच्चन गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी अभिषेक बच्चनची होणार आहे. उलट अमिताभ बच्चनच्या पत्नीपेक्षा अभिषेक बच्चनची पत्नी जरा सुंदर आहे, परंतु फार मोठा फरक आहे हो. अभिषेक बच्चननं मागं उलटून बघितल्यानंतर काट्यांनी भरलेला रस्ता दिसत नाही, अमिताभ बच्चनला तो दिसतो. हे फार गरजेचं आहे. मी जरी एका खेड्यात आलेलो असतो तरी नशीब नावाच्या गोष्टीला कधी मी मानलं नाही. नशीब जगात आहे का नाही याच्याशी मला घेणं देणंच नाही. माझ्या आईनं मला कायम सांगितलेलं आहे की बाबू, आपल्याला स्वतःच्या बळावरच काहीतरी करणे आहे. आपली परिस्थिती गरीब आहे, ती गोष्ट मी आजपर्यंत जपली. मी नशीबासोबत कायम भांडत असतो. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता, जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. नशीबाचं माझं बघा भांडण एका खेड्यातल्या पोराचं. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता, जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. तो हम भी अकड़ के लफ्ज बया करने लगे, इजहार करते हैं आपकी ताकत का, जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता. पर इतना भी घमंड मत कर मेरे रहनुमा, क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में, अबे कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. नशिबाला मला जर मारायचं होतं तरी सुद्धा त्याला माझी गरज आहे. याच्यानंतर नशीब परत गेलं अभ्यास करायला, शांत बसलं नाही.
ते परत आलं माझ्याकडे अभ्यास करून. त्यानं काय अभ्यास केला? विजय माल्याचा पोरगा. काय आहे त्याच्याकडं? नशीब आहे, मी आहे. अशी त्यानं सगळे कॅल्क्युलेशन करून नीता अंबानींचा मोबाईल 1300 कोटीचा एक मित्र मला सांगत होता. 1300 कोटी शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं महाराष्ट्राचं पॅकेज आहे. या सगळ्या लोकांकडे काय आहे? मला नशीब माझ्याकडे परत आलं. पण यावेळेस मी नशिबाला परत एक उत्तर दिलं. परत ते नशीब माझ्याकडे साहेब आलं नाही. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, अबे तू कितना भी लड़ ले जिंदगी से, यही घूमता रह जाएगा. और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा. तो हम भी मुस्कुरा कर बोले चलो मान गया, आपने लिख दिया आपकी बात हमारे दिमाग के पेज पर. जाने कितने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेज पर. लेकिन 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. और माना कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए ऐसा उनके पास इतिहास कहाँ है. इतिहास मुलग्या होत नसतो. हा इतिहास स्वतःच्या बळावर कष्ट करणाऱ्या आणि तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचा इतिहास होत असतो. त्यामुळे काट्यांना आणि कुठल्याही संकटांना घाबरू नका. मी तर कायम म्हणत असतो जोपर्यंत आपल्या आयुष्यात मी विठ्ठलावर अभंग लिहिला त्यामध्ये लिहिलं नको नको देवा वाटती सरळ, दुःखाची गरळ कोसळू दे, संकटांचा आता लागू दे रे छंद, त्यातून आनंद पाझरू दे. हा आनंद संकटातनं पुढे आलेला असला पाहिजे. रोज थोडा या जीवाचा कोंड मारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. रोज त्याला भेटण्याचे वेदनाही टाळते, संकटाशी तो जरासा भांडणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा. काहीतरी झोंबणारा पाहिजे ना. सांगणार काय आपण भविष्याला येणाऱ्या, सांगण्यासाठी कुणाला मी असा जगलो कधी, काळजावर यातनांचा ही पसारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. धर्म आणि ग्रंथ आता बस्करारे चाळणे, माणसांच्या आसवांना वाचणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. आत ही रचले निसर्गा केवढे आभाळ हे, आत ही रचले विधात्या केवढे आभाळ हे. बसमनाच्या तारकांना, बसमनाच्या तारकांना शोधणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. त्या यशाच्या पायरीचे एवढे कौतुक नको, त्या यशाच्या पायरीचे एवढे कौतुक नको. अपयशाचा ही यशाला, अपयशाचा ही यशाला सातबारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. असं काम आहे आपलं. एक नंबर काम आहे की नाही. तुमचे लग्न झालेत का एक नंबर म्हणजे अवघड आहे बरं. काळ आलेला आहे. हे सगळे अनुभवी लोक आहेत, ज्याचे लग्न झालेले आहे, निश्चिंत लोक आहेत ते. हा पण बायकोला घाबरणारे लोक आहेत. कारण बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला. तुम्हाला वाटत असेल या संस्थेचे अध्यक्ष धम्मराज साळवे साहेब घाबरत नसतील असं. मागच्या पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमाच्या आधी आम्ही चहा घ्यायला गेलो त्यांच्या घरी. अतुलला माहित आहे, आम्ही चहा घ्यायला बसलो सोफा सेट जवळ. त्या किचन मधून वहिनीनं आवाज दिला, तर म्हटलं साहेब पाना काय आहे. तर नाही नाही म्हणे तुम्ही चहा घ्या. मी काही घाबरत बिबरत नाही. परत वहिनीनं आवाज दिला,
काम आहे बरं काहीतरी जा. नाही हो तुम्ही घ्या. मग मोठे डोळे झाले वहिनी, आवाज वाढला, मग लटलट कापायला गेले बा बोटाचे. काय म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आमच्या गप्पा चालू आहे काय. वहिनी म्हटलं आवाज कमी तुमचा बी आणि त्या कवीचा. अरे पण काय काम होतं. वहिनी म्हटलं काम काही नव्हतं, बघत होते म्हणे मा बोटात किती ताकद. शाहीर साहेब परत मला चहा घ्यायला नाही. तसं ही काल्पनिक कथा आहे, काळजी करू नका. या कथेचा त्यांच्या आयुष्याशी संबंध ते घाबरतात, ही त्रिकालबाधित सत्य आहे. कारण बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला. तुमच्यात आहे का कोणी दोन दिवस बायकोला घाबरत नाही, हातही वर करत नाही का तुम्ही. एक हात वर झालेला आहे, जोरदार टाळ्या वाजवले सगळे. आणि हात वर केलेला बायकोला न घाबरणारे सापडलेले आहेत. पण मला माहित आहे तुम्ही राजकीय लोकांसारखे आहे. तुमची बायको लक्षात घ्या. बायकोला न घाबरणारा एक बाई तर माहेरला गेली, शेवटचं सांगतो कवितेवर येतो, माहेरला गेली, नवऱ्याला सांगून ठेवलं म्हणे आपा मी तुम्हाला कधी फोन करीन, मला घरीच दिसले पाहिजे. मला अनुभव दिला सुख. बाई गेली माहेरून पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन. हॅलो, हा हॅलो, कुठे आहे. अरे म्हणे कुठं म्हणजे घरी जाऊ. खरंच घरी आहे का. तुझी शपथ मध्ये घरी जाऊ, मला मारू नका. किचन मध्ये कशाला, मिक्सर लावून दाखवलं. कशाला, हवा. गरीब माणूस, लावली पिन, बटन दाबलं, गुर्र ठेवा म्हणे फोन. एवढं काही नाही का. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी 6 वाजता त्याच टाइमाला. हॅलो, हा हॅलो, कुठे हा. हे पाण्याने कालच सांगितलं होतं, आधी सांगतो तुझ्यासारखा आतंकवादी माझी जिंदगीत आहे, कुठं सांगण्याची हिंमत आहे का. आवाज कमी. व्हा किचन मध्ये, मिक्सर लावून दाखवा. लावली बा पिन, गुर्र ठेवा म्हणे फोन. काही बायको आहे म्हणे बा. दररोज मिक्सर. 7-8 दिवस झाले. बायकोचा नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे, नाही तर ते काय पर्याय काढतील सांगता येत नाही. 8-10 दिवस झाले. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवरा घरात नाही. तिला वाटला दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले, मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले तुला सांगून गेले नाही का. मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण स्टेजवर तरी हात वर होता का. एक पण अंतिम सत्य आहे ते. हसणं गरजेचं असतं म्हणून मी तुम्हाला हसवलं. या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा कुठला असतो तर तो हसणाऱ्या माणसाचा चेहरा असतो. त्यामुळे मला असं वाटतं हसत राहिलं पाहिजे. आणि काही लोकांना न्यूनगंड असतो, आपल्याला रंग चांगला नाही, सावळा रंग आहे, नाटक चांगलं नाही, उंची नाही. त्या सगळ्यांना मी एकच सांगतो तुम्हाला उपाय. तुम्हाला जर वाटत असेल आपलं चांगलं दिसत नाही, आपल्याला सुंदरता नाही, तर आपण तुम्ही घरी जा एकदा. आपली आई काम करत असेल, थकलेली असेल, तिला समोर उभं करा. तिच्या काळवडलेल्या डोळ्यात स्वतःला बघा. त्या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा तुमचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्या जगामध्ये माझ्या मर्यादा. या जगात आपण किती पुढे जाणार आहे. सुक्रात, सॉक्रेटिस बरोबर आहे. इतका मोठा फिलॉसॉफर सुंदर नव्हता. चाणक्य सुंदर नव्हता. नेपोलियन बोनापार्ट त्याला उंची नव्हती, अर्ध्या जगाचा राजा झाला. आपण काय करतो हे कशावर डिपेंड आहे. त्या फुगेवाल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे. वेगवेगळ्या रंगाचे फुगे विकत असतो तो, लाल, पिवळ्या, पांढऱ्या. जेवढे तरुण आहेत ते ऐकलं नसेल, एक लहान खेड्यातला काळ्या रंगाचा पोरगा त्या फुगेवाल्याकडे जातो. त्याला म्हणतो काका तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, खूप वर गेला. तुमच्याकडे तो पिवळ्या रंगाचा फुगा होता, आकाशात सोडला, तो फार वर गेला. पण तुमच्याकडे काळ्या रंगाचा फुगा आहे, तो अजून तुम्ही सोडला नाही म्हणे. तो जर आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का. त्या फुगेवाल्याला लक्षात आलं. त्यानं जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला म्हटला बाळा अबे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेलं आहे ना त्याच्यावरून ठरतं. त्यामुळे आपलं बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामुळं. आणि आपल्या दिसण्याबद्दल जर लिहून, शेवटचा मुद्दा सांगतो, आपल्या दिसण्याबद्दल जर न्यूनगंड कोणाला असेल तर लक्षात ठेवा, आपण आपल्या आईच्या गर्भाचा अपमान करत असतो. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून आपल्याला आईने जन्म दिलेला आहे. त्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. मी तर या जगात देव कुठला मानत नाही. मस्जिदीतला, देवळातला माझा देव वेगळा आहे. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. जगामध्ये आईच्या वडिलाच्या पलीकडे
दुसरा देव नाही. मी इकडे आल्या आल्या मला धम्मराज साळवे साहेबांनी म्हटलं होतं, साहेब ते तुझ्या गावावरून एक दोन ओळी घेरा बरं का. म्हटलं त्या कवितेची तुम्हाला ओळी का आवडतात भाऊ? ती प्रेमावरची कविता आहे. मी धम्मराज साळवे साहेब म्हटलं होतं, परंतु ही फरमाईश शिक्षण अधिकारी साहेब. मी त्यांना म्हटले की अहो ही तरुणांची कविता आहे, असं आहे तसा. सगळे ज्येष्ठ लोक बसलेले असतील हॉलमध्ये. साहेब म्हटले ते फक्त दिसायला ज्येष्ठ आहेत. त्यांच्या काळजात म्हणे एक 22 वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो 12. त्या कवितेचा फक्त 2-4 ओळी घेतो आणि मग मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कविता सादर करून मी तुमचा समारोप करतो. प्रेमाला माझा विरोध. प्रेमावर कविता हे जवळजवळ कोटीमध्ये व्ह्यू गेले बरं का या कवितेला. का गेले, काय गेले? कारण जगात शाश्वत गोष्ट आहे. प्रेमाला माझा विरोध नाही. कबीरांनी सांगितलं, पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय. किती श्रेष्ठ प्रेम आहे. भोसले सर आमचे SM जोशी कॉलेजचे HOD होते. त्यांच्या आयुष्यात सुद्धा असा इतिहास आहे असं नाही. पण आपल्या तुमच्या वेळेचं प्रेम साहेब वेगळं होतं. आता जे प्रेम आहे ते फार इन्स्टंट झालेलं आहे सगळं. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संघ पडून नाही. इन्स्टंट आहे ते. हो, एका मुलीचा पोराला फोन आला, स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. हा म्हटला, बाई मी विसरून जातो पण माझं नाव स्वप्नील नाही, मी आकाश आहे. पुरीचं उत्तर आहे का साहेब? बरोबर, काही हरकत नाही म्हणे. आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. या जगामध्ये आपण वावरतोय, बरोबर आहे का? त्यामुळे प्रेमाला माझा विरोध नाही. फक्त पुस्तकं वाचण्याचा एक काळ असतो. तरुणांना सांगतो, पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत. उगाच चेहरे वाचत बसू नये. माझ्याही घरच्यांना वाटलं होतं पोरगं हुशार आहे, रस्ताच बदलला. आपण सगळ्या तरुणांनी शिकलं पाहिजे. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं, हे स्टेजवर बसणारी लोक बघा, यांच्याकडनं शिका. त्यांनी त्यांच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे, हा विषय नाही. हा चर्चेचा विषय आपला नाही. हा तर त्यांचा वैयक्तिक विषय आहे, विषय आपला नाही. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. वा वा. या कवितेला कोण कुठं दाद देईल सांगता येत. 2च टाळ्या वाढल्या फक्त छोट्या आवाजात. तुम्ही घाबरू नका. शेजारचा टाळ्या वाजवतो का नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. भूतकाळ आपला आहे. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी, जवा या जिंदगानीची उघडली फाटकी. हे फाटकीच पान असतात, पूर्ण होत नाही साहेब. पूर्ण होतात का ही पानं? माझं आयुष्य सारखंच आहे साहेब. आपल्या आयुष्यात जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफू रफू तिच्या एका इशाऱ्याने. 22 नाही 16 वर्ष. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहिलं. हा कॉन्फिडन्स मला पाहिजे. इतिहास आपला आहे. लोक टाळ्या वाजवतील नाही वाजवतील, आपल्याला झोंबले पाहिजे. आता तुम्ही सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मला फार अभिमान आहे साहेब तुमचा. मग आता आहेत का
अच्छा, बर काही हरकत नाही, आपल्या घटना घडतात, आपला विषय सारखा आहे. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. कुणी कोणाला दगा दिलेला नाही. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेली कथा आहे. शेवटचा क्षण असतो ना, तुझ्या आयुष्यात सुखी राहा, तुझ्या आयुष्यात. माझी शपथ आहे, रडायचं नाही. आता हसले तुम्ही, बरोबर. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाता. हसायचं पुढे. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी, कशाला त्रास ओठांना. आता सगळ्यांना कळलं नाही. सगळ्यांना कळणार नाही. ज्यांच्या आयुष्यात या अमृताचे क्षण आलेले आहेत त्यांनाच कळेल या ओळीचा अर्थ काय. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी, कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन. मले जीव लावला जितका 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 जितका, मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावजो. हसण्याचा विषय नाही. किती सात्विक भावना करूया. या अख्ख्या ब्रह्मांडात मायावळा निरागस कवी तुम्हाला भेटलो. मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. मला काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. सांगना 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 चमत्कार घडेल का. सांगना 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 चमत्कार घडेल का. माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का. आता हे विश्व शब्दांचे तुला कवितेस वाहीन मी. जरी भुललीस तू. अरे कुठं चालले दादा. फोन करून येताय. काळजी करू नका. कुणाला काय झोपेल सांगताय. लहानपासून म्हाताऱ्या सगळ्यांसाठी कविता आहे. फक्त प्रेमाचे आपले संदर्भ बदललेले आहे. प्रेम चुकीची गोष्ट नाही. नंबराज भाऊ, तुमची प्रोग्रेस फार चांगली चाललेली आहे. पुढे प्रकाश बाबा आमचे मंदाकिनी आमचे आहेत, बरोबर आहे. त्यांचं लव मॅरेज आहे बरं का. प्रेम करणाऱ्या सगळ्या तरुणांना मी सांगतो, प्रेम चुकीची गोष्ट नाही. फक्त ते झेललं पाहिजे आणि जबाबदारीनं आपण सांभाळलं पाहिजे. प्रकाश बाबा आमचेंना प्रेम झालं मंदाकिनी आमचे, नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन आणि हो समाजसेवकाचा पोरगा. यांनी प्रेम सांगितलं बाबांना. बाबा आमचे म्हटले, बाई आमचं हे समाजसेवेचं काम चालते, तुला झेपल का. मंदाकिनी आमचे म्हटलं, जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीशी उभी राहील. फक्त म्हटलं का नाही, 40 दिवस फक्त तांदळावर हे कुटुंब राहिलं. आजपर्यंत कुठल्या चित्रपटाला गेले नाहीत. फार खतरनाक आहे बरं का. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अशा हजारो ग्रंथांचं सार असलेलं आयुष्य जगणारं हे कुटुंब एका भरलेल्या सभेत ज्यावेळेस प्रकाश बाबा आमटेंनी विचारलं की जेव्हा जेव्हा पडलो मला परत परत उभं राहण्याची उमेद तू दिली, काय खरं सांग मंदा, काय पाहिलं त्या फाटक्या माणसात. त्यावेळेस मंदाकिनी आमटे म्हटले, अरे काय
दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश? जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान आपल्याला एकमेकांच्या डोळ्यात शोधता आलं पाहिजे. प्रेम चुकीचं नाही, फक्त आपले कन्सेप्ट चुकीचे आहेत. चंद्र, तारे, काजवे एवढ्या दूर जाण्याची गरज नाही. हीर राजा, लैला मजनू, श्रीकृष्ण राधा इकडे जायची गरज आहे का? तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, काही गरज नाही ना. मैं तेरे लिए चांद तारे तोडे ला तोड के लावना. अगं तू वडापाव दुसऱ्याच्या पैशाने एवढं तू बोलायची गरज नाही. मैं दुनिया हिला दूंगा, घरातली घागरी त्या लैला मजनूचं प्रेम खरं होतं का आपल्याला माहित नाही. हीर राजाचं प्रेम बघायला आपण नव्हतो. कृष्ण राधेचं प्रेम खरं होतं का आपण बघायला नव्हतो. मी बघितलेलं खरं प्रेम 72 वर्षाचा म्हातारा माझ्या गावाजवळ आणि 65 वर्षाची म्हातारी 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो. त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं. या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहान पेक्षा श्रेष्ठ वाटतो. हे खरं प्रेम समाजामध्ये जर कळलं ना तर प्रेमा पलीकडे दुसरं या जगामध्ये काही नाही. प्रेमाला प्रेमानं आणि द्वेषाला सुद्धा प्रेमानं जिंकता येतं. हे सगळी संतांची, समाज सुधारकांची परंपरा सांगून गेली. माझ्या लिखाणात जर कुठं काही तुम्हाला जाणवत असेल तर ती फक्त प्रेमाला धरून आहे. माझं लिखाण हे एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणार नाही. आता शेवटच्या कवितेकडे आपण वळतोय. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तुम्हाला आवडल्या का कविता माझी? मला पुरस्कार दिला यांनी मोठा. त्याच्या पात्रतेचा आहे का मी? हे मत नाही, पुरस्कार कोणालाही दिला जातात आता. पण या टीमने मला निवडले कारण मी खरंच सांगतो, शेतकऱ्याचा पोरगा आहे. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा लोकांनी केल्या, त्यांना पुरस्कार बी भेटले. सर शेवट आलाय आपला कार्यक्रमाचा, पुरस्कार भेटले त्यांना. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. जोपर्यंत मला झोंबत नाही, मी शेतकऱ्यावर 2 ओळी लिहिल्या होत्या फक्त. तुमच्या सगळ्यांच्या काळजात जर शेतकरी जिवंत असेल तर तुमचं काळीज चिरत जातील त्या ओळी. बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत झालं का काय? तुमच्या प्रतिक्रिया लक्षात आल्या माझ्या. हे एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आपण नाही. आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना आपण सोडलं सुद्धा नाही. त्यांच्यावर मी 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्या सारखा, काव्य था मांडतो भोगल्या सारखा. दुःख का मांडतो भोगल्या सारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंदका हिंडतो पोरक्या सारखा, काव्य था मांडतो भोगल्या सारखा. दुःख का मांडतो, दुःख मांडतात ना, जसं काही यांना फार पहाड कोसळलाय तसं नाही हो. दुःख तसं नसतं. दुःखासाठी तुम्हाला कविता अशी जन्माला येत नाही साहेब. मला विचारतात लोक, तुमच्या कविता डायरेक्ट आतमध्ये कशा जातात? मी त्यांना सांगत असतो, त्याच जखमेवर नव्याने वेगळे आघात करतो. त्याच जखमेवर नव्याने वेगळे आघात करतो. रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो. रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो. माफ कर कविते प्रसिद्धीला जरा पडतो कमी, पण माझ्या कवितांची प्रसिद्धी मी करत नाही बरं. माफ कर, ज्ञानोबा राय सांगतात, वाऱ्या हाती माफत आले सज्जनाचे.
साधना सिद्धी प्रसिद्धी, बायपास कुठली स्टेप करू नका. साधना करा, तुम्ही सिद्ध करसाल स्वतःला आणि प्रसिद्ध आपोआप होऊ शकता. माफ कर कविते प्रसिद्धीला जरा पडतो कमी, पण वेदनेच्या कस्तुरीने मी तुझा शृंगार करतो. रोज कपली काढतो मी, आशयाचे पोट भरतो. शिंपडावे लागते थोडे तरी जगणे तिच्यावर. कवितेनं पोट भरत नाही, कवितेनं पोट भरत नाही. मी इंजिनियर आहे बरं, एमटेक झालेलं आहे माझं. कोण म्हटलं बापरे? 1 वर्ष डिझाईन आणि 7 वर्ष ऑपरेशन अँड मेंटेनन्स फील्ड सांभाळले मी. चांगली नोकरी होती, सगळं सोडून मी बोंबलत हिंडतोय समाजाच्यासाठी, पण बरं चाललंय. शिंपडावे लागते थोडे तरी जगणे तिच्यावर, मग कवितेचा पसारा भाकरीचे बोट धरतो. रोज खपली काढतो मी, आशयाचे पोट भरतो. फक्त मातीला चिकटणे माझी या तत्वात नाही. आभाळात जाताना मातीला चिटकून राहिलं पाहिजे, मातीला चिटकून राहिलं पाहिजे. मातीला चिटकून राहिलं सफिशियंट नाहीये. जमिनीच्या आतमध्ये 2-3 किलोमीटर गेलं पाहिजे पाण्याच्या शोधात. झाड वर किती वाढलेलं आहे हे याच्यावर ठरतं ते आतमध्ये किती गेलेलं आहे. फक्त मातीला चिकटणे माझी या तत्वात नाही. ओल आहे जोवरी मी त्याहुनी खाली उतरतो. रोज खपली काढतो मी, आशयाचे पोट भरतो. हे खोल जाणं फार गरजेचं असतं. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्य था मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही, झाड वाढेलही ओल भेटेलही. आत जा तू जरासा मुळासारखा, काव्य था मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी. आपले मित्र आत्महत्या करणार नाही याची दक्षता घ्यावर. मेल्यावर कुणाला फोन करून फायदा नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे मैत्रीचं. जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत या सगळ्याच्या पलीकडे मैत्री उभी असते. या कवितेला 1 लाख व्हिडिओ या कवितेचे झाले. तुम्ही सगळ्यांनी मोबाईल मध्ये ऐकली असेल, बघितली असेल. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्याच नाही देशाच्या साहित्यात फार प्रसिद्ध झालेली ही कविता. मला एका आमच्या मित्रांनी सांगितलं, नितीन देशमुखांनी. पण मला आनंद त्याच्यात तेव्हा नाही झाला. एवढे व्हिडिओ झाले, बॉलिवूडमध्ये कविता गेली. मला सगळ्यात जास्त माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला, परभणी आहे ना, परभणी माहिती आहे सगळ्यांना. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? बोला. त्याचा आवाज जरा अस्वस्थ वाटला. मला म्हटलं काही नाही, 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा फोन नव्हता, मेसेज नव्हता. अचानक म्हणे दुपारी 1:15 वाजता मोबाईल मध्ये त्याचा मेसेज आला. म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. आई वडील हॉलमध्ये बसलेले होते, तिथं थांबलो नाही म्हणे. मी आतमध्ये गेलो तर बेडरूम मध्ये पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी. मी
त्याचे पाय धरले म्हणे, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यांना हाताची मूठ बांधलेली होती, त्याच्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अरे म्हटलं मग त्याच्याकडे ते त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, आताच घडलेली घटना आहे म्हणे, आता सध्या योग्य वेळ नाही. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या पुरस्कार नाही. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो. हा कोरोनाचा काळ बघितला तर लक्षात येईल आपल्या, एकमेकाला हात लावत नव्हते लोक हो. अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. त्यामुळे मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला तरी तो आपल्याला कोणाला आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी तुम्हाला विनंती करतो, मित्र आपला असला पाहिजे, जवळचा, मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. किती मैत्री आपण केली त्यापेक्षा ती जपली का नाही हे महत्वाचं. एकदा मनापासून फक्त हात वर करा बरं, कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. क्या बात आहे, स्टेजवर क्या बात आहे, वा 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 वा, क्या बात आहे. मला फार आनंद झाला साहेब, सगळ्यांना मित्र आहेत, मैत्रीण नाही, जीवा भावाचे. पण काही काही लोकांनी तरी हात वर केलेले नव्हतेच. मग तुम्ही आता काय करा, कार्यक्रम झाल्यावर गेल्यावर एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्या. मित्र नाही तर या जगामध्ये काही नाही हो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाविलग तू तिला, जाविलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी, रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. खंबीरपणे उभा राहणारा मित्र आपल्या पाठीशी असला पाहिजे. एक छोटासा मेसेज आला, प्रचंड व्हायरल केला महाराष्ट्राने, की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा, अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा, अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाडताना मला देह ठेवासा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा मैफिलीचा सुद्धा शेवट. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. तुमचे काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील, कार्यक्रम झाल्यावर फोन करा, माफी मागा, माफ करून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील,
भिंतीला लावतील पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. चूल काढल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ करत राहिलं पाहिजे. आपला एखादा फोन एखाद्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकतो बरं का. विचारत जावा कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, फोन करा, मित्रांना काळजी आहे करा, बाबा ओके आहेस का, एखादा फोन केला पाहिजे. त्याला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. भावना किती निर्मळ असली पाहिजे शेवट सांगतो. त्याला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. तर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको बंधार मित्रा. तू दगा केला आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळघे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळघा मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला. तुमच्या पुण्याची एवढी आठवण आहे या कवितेची. मला वाटलं होतं तरुणांमध्ये ही कविता व्हायरल होईल, पण हे 50 वर्षापेक्षा जास्त लोकांचेच मला हजारो फोन आले. तुमच्या पुण्यात नाही का 84 वर्षाच्या आजोबांचा मला फोन आला. मी कायम सांगत असतो ही गोष्ट, आणि ते मला म्हटले आय एम रनिंग 85. 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे मी. म्हटलं मग आम्ही बी गेट टुगेदर घेतो म्हणे, माझे मित्र आहेत 81, 83, 82. म्हटलं मग काही नाही म्हणे, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, आम्ही त्याला श्रद्धांजली देतो म्हणे, आणि त्या श्रद्धांजलीसाठी कुठली आरती किंवा श्लोक म्हणत नाही म्हणे. गळ्या तुझी ही कविता श्रद्धांजली म्हणून वापरतो, त्यापेक्षा आपल्या कवितेला दुसरा पुरस्कार मिळतो. जाळताना मला शेवट देह ठेवावसा. माझी शेवटची इच्छा, ते दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा. विक्रांत तू असणार आहेस तेव्हा. जाळताना मला देह ठेवावसा. मला फार अभिमान आहे मला तुझा. मुलींनी फार पुढे गेलं पाहिजे, फार पुढे गेलं पाहिजे. फक्त म्हणायलाच गोष्टी आहेत. मुलींना आधार द्यायला मुलींनी फार पुढे गेलं पाहिजे, पण स्वयंपाक मुलींनीच केला पाहिजे. मुलींनी फार पुढे गेलं पाहिजे, पण कपडे हे मुलींनी धुतले पाहिजे. कोणा ग्रंथात लिहिलेलं आहे की स्वयंपाक फक्त मुलींनीच केला पाहिजे? हाय का कुठल्या ग्रंथात? कुठल्याच ग्रंथात नाही. बोलण्यासारखं फार आहे. आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे बरं. आता इथून गेल्यानंतर तुम्ही सगळे आपापल्या घरी वा 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 साहेबांनी हात वर केलेला आहे, मी घरचे सगळे काम करतो. तुम्ही घाबरून करता का मनापासून करता? मनापासून करता येते. त्यामुळे तर स्त्री पुरुष समानतेच्या फक्त गप्पा करून चालणार नाही. स्त्री पुरुष समानता पाळल्या गेली पाहिजे बरं का, नाहीतर अर्थ काही नाही. नाहीतर पुस्तकापासून आपली सुरुवात स्त्री पुरुष असमानतेकडे आहे. मराठी भाषेचं पहिलं पान उघडलं की सुरू होते, बबल अभ्यास कर, कमल पाणी भर. त्याच्या पलीकडे गेलो पाहिजे आपण. स्त्रीचं फार मोठं कर्तृत्व असतं. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला शेवट दे. शेवट काय आहे? माझी इच्छा आहे बरं ती, फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शेवावर पडलेलं बरं. पण माणसं जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. जाळताना मला देह ठेवासा. जाळताना मला देह ठेवासा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवावसा. एकदा खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. शेवट आला ना. ज्यांना ज्यांना शक्य आहे सगळे खांद्यावर हात टाका. आणि शक्य म्हटल्यानंतर प्रत्येकाचा खांद्यावर हात असला पाहिजे. सगळ्यांना शक्य आहे. कोणाचा हात तुटलेला असेल तर त्याला घेऊ नका. स्टेजवर पण एकदम विनंती आहे, नम्र विनंती. हा सर, वा वा. हा सर तुम्ही पण टाका इथे खांद्यावर. वा वा, क्या बात आहे. वा वा. हा टाकला का? बरोबर.
तुम्ही एकटेच राहिले का? हे इथं व्हिडिओ करतात त्यांच्या खांद्यावर हात घ्या तुम्ही. सर भांडणं झाले का तुमचे काही? मैत्री जगातले तसेच खांद्यावर हात ठेवत राहू द्या आणि फक्त माझ्या मागे जमेल तसं म्हणा. मित्र वणव्यामध्ये कारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये सारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला इथं बोलावलं, शांतपणा तुम्ही ऐकला, खूप सुंदर कार्यक्रम झाला. संयोजकांचे नर्मदा भाऊ तुमची खूप खूप आभार. येवलस्य रूप लाविले द्वारे पिता वेणू गेला गगनावरी, या संस्थेचा आभाळ होईल यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. आणि या संस्थेचा हा वटवृक्ष अख्ख्या भारतभर जगभर पसरावा एवढ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांकडनं देतो आणि तुमचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.